हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे दीप अमावस्या, तर त्यामुळेच मी आज घरातील सगळे दिवे, समया हे सगळं स्वच्छ करायला काढलेलं. त्याचबरोबर देवघर स्वच्छ केलं आणि देव पण सगळे घासून पुसून स्वच्छ करून देवघरात ठेवून दिले. देवांची पूजा केली आणि त्यानंतर दिवे घेतले साफ करायला पितांबरीने. तर या इकडे समया वगैरे होत्या, त्या सगळ्या स्वच्छ करून घेतल्या एकदम चकचकीत आणि त्यांची पूजा करून घेतली. पाटावरती छान वस्त्र अंथरलं आणि त्यावरती सगळे दिवे समया ठेवल्या. त्यामध्ये तेल वात लावून छान हळद कुंकू लावून त्यांची पूजा केली. त्यानंतर अगडा हराळी हे देखील व्हायलं, याचा पण आज मान असतो. आणि त्याचबरोबर लह्या आणि फुटाणे हे याचा नैवेद्य दाखवला जातो, तर तो देखील दाखवला. त्यानंतर आज मुलांचं औक्षण केलं जातं. त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, मुलांचं जीवन प्रकाशमय आणि इतकं छान राहावं यासाठी, किंवा त्यांना वाईट नजर वगैरे लागू नये यासाठी आज त्यांचं औक्षण केलं जातं. त्यासाठी मी कणकेचे 7 दिवे बनवले होते. अगोदर आरूचं औक्षण केलं आणि त्यानंतर ध्रुवचं. तर तो टी व्ही बघत बसलेला, तर त्याला बोलवून घेतलं, त्याचं देखील औक्षण केलं आणि मस्तपैकी तो बसलेला पाटावरती छान औक्षण केलं. आणि त्यानंतर बघा अशी छान पूजा मांडून झाली होती की काय सांगू, इतकं म्हणजे छान वातावरण किंवा घरात एकदम प्रसन्न पण वाटत होतं आणि एकदम वेगळंच म्हणजे फिलिंग सांगता येत नाही, इतकं छान वाटत होतं. आणि आजच्या दिवसानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि सगळे सण पण सुरू होतात, एकापाठोपाठ सगळ्या सणांना सुरुवात होते आणि खूप भारी वाटतं. त्यानंतर मुलांनी बघा शुभम करोती म्हणून घेतलं आणि दिव्यांना वगैरे नमस्कार केला, तर त्यांचं तेच चालू होतं. तर अशा पद्धतीने छान आज दिव्यांची पूजा केली, दीपपूजन केलं, प्रसाद वगैरे दाखवला. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.